आदिनाथ भगवंत जेव्हा मी अवस्थेमध्ये होते तेव्हा ते 7 महिने आणि 13 दिवस रोज आहाराला निघत होते, पण त्यांना आहार मिळाला नाही. मग त्याचं कारण काय होतं त्यासाठी ही चर्चा पण करत होती की त्यावेळेस त्यांच्या अगोदर कोणी महाराज झालंच नव्हतं. आदिनाथ हे पहिले या हुंडावसर काळामध्ये पहिले महाराज कोण झाले? आदिनाथ भगवान झाले होते. आदिनाथ झाले होते. त्याच्या अगोदर भूमीचा काळ असल्या कारणाने तिथं मुनी होण्याचा विषयच येत नव्हता. मग इतर तीर्थंकरांचे जीव मग त्यांना वैराग्य झाल्यावर ते दीक्षा घेतात, स्वतः दीक्षा घेते. आणि मग झालं काय, दीक्षा घेतल्यावर 6 महिने त्यांनी काय घेतलं, काय सर्व केला. बरोबर, ते 6 महिने ध्यानच केलं त्यांनी. काय सर्व म्हणजे तप केलं. 6 महिने तप एका जागी उभारून मग ते 6 महिने. आणि मग त्यानंतर ते आहाराला निघाले. आणि मग 7 महिन्यापर्यंत आणि 7 महिने 13 दिवस पर्यंत रोज निघत होते, परंतु आहार मिळत नव्हता. त्याचं कारण होतं विधीचं आज्ञा. कोणत्या पद्धतीने त्यांना आहार द्यायचा हे कुणाला माहिती नव्हतं. ते कशासाठी निघत होते हे पण माहिती नव्हतं. अशा पद्धतीचं त्यावेळेस ते वातावरण. आणि मग काय झालं, जेव्हा 6 महिने आणि 13 दिवस 7 महिने 13 दिवस संपले आणि मग तिथं योग्यता नाही चालली. 7 महिने 13 दिवसच का, मग तसं त्या कर्माचा उदय म्हटले. त्यांनी पण तसं कर्म बांधलं होतं. कोणालाच माफ नाही, लहान असो मोठा असो म्हातारा असो, जसे परिणाम करणार तसं त्या ठिकाणी फळ मिळणार, तसे कर्म बांधले जाणार. तुम्ही मला माहिती नव्हतं म्हटलं तर काय क्षम्य नाही. मग तिथं गरीब असो नाहीतर श्रीमंत असो, काय देव असो नाहीतर मनुष्य असो, तिर्यक असो नाहीतर नारकी असो, परिणाम जसे करणार तसं त्या ठिकाणी बंध. मग या जीवाजवळ तर तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा बंध होता. आणि त्यांचं पुण्य किती सांगितलं, म्हणजे गर्भकल्याण, जन्मकल्याण, तपकल्याण जेव्हा होत आहे त्यावेळेस स्वर्गातले देव येऊन तो उत्सव साजरा करत असतात. म्हणजे स्वर्गातनं देव येऊन, ते आपण चर्चा केली होती. असं झालं. मग इतकं पुण्य त्यांचं सांगितलं जातं. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट पुण्य प्रकृती कोणती म्हटलं तर तीर्थंकर नाम कर्म प्रकृती सांगितली. मग असली नाम कर्म प्रकृती त्यांच्याजवळ होती, परंतु त्यांनी काय केलं होतं, जेव्हा तिथं सांगितलं ना अशी कृषी विद्या शिकवल्या जात असताना शेतकरी म्हणजे तिथं ते लोक शेती करू लागले. शेती करताना शेतामध्ये धान्य पण यायला लागलं. मग आल्यानंतर मात्र काय झालं, त्यावेळेस जे बैल होते ते सगळं धान्य खाऊन टाकायला लागले. मग त्यांना कळलं नाही याला काय करायचं. त्यावेळेस ते पुन्हा आदिनाथांकडे गेले लोक, म्हणजे असं सगळं खाऊन टाकते, आम्हाला काय खायला राहतच नाही.
नलदूस होती सगळी. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बैलांची तोंड बांधा. खायचे खातील म्हटल्यानंतर तोंडानेच खाणार ना, आणि तोंड जर बांधलं तर मग खाता येणार नाही. झालं तसं केल्यावर मग नालतूस थांबली आणि मग संध्याकाळी परत आपापल्या गोठ्यामध्ये बांधली गेली. समोर खायला टाकलं गेलं. मग आता खावं का नाही त्यांनी? मग खायना. त्यांना माहिती नाही का खात नाही. त्याने मी तोंड बांधलं म्हटल्यावर तोंड सोडायला कळत नाही ना. असं आपण महावीरांचे शिष्य जास्त हुशार, जास्त. त्यामुळं बरोबर आहे ना, हुशार आहे का नाही तू? हुशार मुलं शाळेत जात नसते, बरोबर आहे का? झालेलं आहे. परत आदिनाथांकडे गेल्यावर राजे होते त्यावेळेस, राजकुमार. मग म्हटले खाईना. मग विचारलं तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं तोंड बांधलेलं सोडलं का? मग अरे असं असं मग गेले. मग तोंड सोडलं. याच्यामध्ये काळ गेला असेल 7 तास आणि 13 मिनिट. असा काळ गेला असं धरून सांग. 7 तास 13 मिनिटं त्या बैलांना भूक लागली असताना सुद्धा खायला समोर असून सुद्धा आहे ना खाता आलं नाही. म्हणजे त्यांच्या भोजनामध्ये काय केली? अंतराय केली. कोणाच्या? बैलांच्या भोजन घेण्यामध्ये अंतराय. त्याचं फळ काय? आणि त्यावेळेस त्यांना कर्माचा बंध झाला, कारण त्यांनी सांगितलं होतं तोंड बांधा, बरोबर. आणि मग त्यांनी तोंड सोडा म्हणून सांगत तोपर्यंत 7 तास आणि 13 मिनिट संपले होते. 7 तास 13 मिनिटाचा त्यांना किती बंद झाला? 7 महिने आणि 13 दिवस. त्यांना आहार सामग्री नव्हती का? तिथं सगळं होती, पण तरी सुद्धा त्यांना आहार मिळाला नाही. काय शिकायला मिळते? कर्म केले. कर्म आदिनाथाच्या जीवाने पण केले तर आदिनाथांना पण त्याचा बंध झाला. आणि त्याचं फळ तिथं देव सुद्धा त्या फळाला नष्ट करू शकले नाही. विचार करण्यासारखी गोष्ट. मग आपल्याकडनं पण कोणते कोणते कर्म आपण कसे कसे करत असतो आणि त्या निमित्त आपल्याला कसला कसला बंद होत असतो. आणि म्हणून म्हटलं आत्ता बंद होतो त्यावेळेस या जीवाला त्याबद्दल काहीही वाटत नाही. परंतु जेव्हा फळ उदयात येत त्यात मात्र तो जीव हाय हाय करतो. त्यावेळेस सुट्टी नाही. आणि हाय हाय करून पुन्हा नवीन असा तास पापाचा बंद करतो. पुन्हा त्या ठिकाणी त्याचा उदय, पुन्हा तसलंच फळ. अशा प्रकारे या संसारामध्ये या जीवाचं परिभ्रमण चालतं. लक्षात येतं आहे ना? ठीक आहे, झालं असं आहे ना. कॅज्युअली म्हटलं ना, सिरियसली घेतोय का आपण? काय म्हणतो? तुम्हाला रोज शास्त्राला यायचंय का नाही? पण येऊ शकताय का? येऊ शकताय, पण कशामुळे येणं होईना? कशामुळे? अंतराय. अंतराय कर्माचा आपण बंध बांधलेला आहे. कोण्या जीवांना पूर्वी शास्त्राला जात असताना आपण बाधा आणली आणि त्याचं फळ आज आपल्याला असं मिळतं की मला शास्त्राला यायचंय पण तरी सुद्धा शास्त्राला येणं होत नाही. शास्त्र चालू आहे रोज आहे आणि तुम्हाला यायचंय पण का नाही जमत? मग आता त्याच्यातून सुटायचं कसं? हा प्रश्न. अशी कर्म जी बांधलेली असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्ती कशी मिळणार?
तर पहिलं कार्य सांगितलं गेलं की ही माझं चुकलेलं आहे, गलती को स्वीकार, चूक झालेली आहे ती पहिल्यांदा स्वीकारता यायला पाहिजे. आपल्याला आपल्या चुका स्वीकार नसतात, बरोबर आहे का अक्षर? मी चुकतोय हेच मान्य नाही. मग त्याच्यानंतर त्याला सुधारण्याची संधी मिळणार का? चूक स्वीकार करावी लागेल. त्यानंतर दुसरं, गलती को स्वीकारो, दुसरं काय? गलती को सुधार. बरोबर. मग त्या चुकीला सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. गलती स्वीकारायची आणि त्या चुकीला सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. रनवे 34 बघितलाय तुम्ही? रनवे 34 नावाचं एक आले, खरी घटना घडलेली आहे. एक विमान कुठून, त्या दुबईवरून असेल, दुबई पासून आपल्या कोचीनला यायचं, बरोबर आहे? तर कोचीन वरनं दुबईला ते विमान येणार असत. 150 पॅसेंजर त्याच्यामध्ये असत आणि त्या विमानाची पूर्ण जबाबदारी कोणावर असते? पायलट. कॅप्टन जो असतो त्या विमानाचा त्याची पूर्ण जबाबदारी असते. मग झालं, ते कॅप्टन जो पायलट जो असतो तो एकदम अतिशय हुशार, अति हुशार, ओव्हर कॉन्फिडेंट म्हणत त्याला माझ्याकडे. तर मग झालं, निघाल्यानंतर ते कोचीनच्या जवळपास पोहोचताना आभाळ, पाऊस, वातावरण असं की ते विमान लँड करणं अवघड होतो. कोचीन मग निरोप दिला जातो की बाबा इथं एवढी लाईट आहे, अमुक असं आहे, तसं व्हिज्युअलिटी म्हणजे दिसतं एवढं तेवढं असं तसं. मग सांगितलं जातं की तुमचं विमान तुम्ही आता दुसरीकडे उतरावं, दुसऱ्या विमानतळावर, दुसऱ्या गावातल्या. त्या गावात 2 नव्हती, कोचीनला आहे ना. मग दुसरीकडे कुठलं तर जवळचं गाव केरळमध्ये त्रिवेंद्रम ना, तिकडे उतरायचं असं साधारण चाललं होतं. मग को पायलट असते ती सांगते की जर कोचीनला असं पाऊस आहे, असं एवढं वार आहे, अशी परिस्थिती आहे आणि कोचीन आणि त्रिवेंद्रम मधलं अंतर फार काय नाही आणि तिथून वार ज्या दिशेने येते तिथं समुद्र, त्रिवेंद्रमला समुद्र आहे माहिती आहे मला, तिकडूनच वार आहे. आणि मग म्हटले इथं जर अशी परिस्थिती आहे कोचीनला, तर त्रिवेंद्रमला याच्यापेक्षा वेगळी काय नसेल, उलट जास्त खराब असेल असं ती को पायलट सांगते. मग मी उषा ती म्हणते, ती सांगते की आपण त्यांच्याजवळ आता विमानामध्ये पेट्रोल लिमिटेड असतो, जेवढं असेल समजा तेवढं. मग ती म्हणते तेवढेच पेट्रोल त्यांच्याजवळ एवढं होतं की बेंगलोरला जाऊन उतरू शकत होते ते. ती त्याला सुचवते पण की बाबा हे विमान बेंगलोरला आपण नेऊ. मग हे बेंगलोर कुठून काढली एवढ्याला का, तर त्याच्या आहे ना तो पायलट असतो त्याच्या मुलीचा वाढदिवस असतो. मग बेंगलोरवरनं परत कोचीनला यायला वेळ लागणार ना. मग म्हणून म्हणतो आपण त्रिवेंद्रमलाच उतरू, म्हणजे मग मला आपल्या घरी जायला लवकर बरं असं त्याच्या मनात असावं, असा एक अंदाज. बर झालं, मग ते ऐकत नाही तिथं. हुशार हुशार म्हणत आयुष, तू हुशार नाही हेच बरं आहे ना. जर हुशार असल्यानंतर माझं झोपते ते
सांगायचं तात्पर्य काय की झालं त्रिवेंद्रमला जायचं तर आणि ती जशी म्हटलेली असती तसंच होतं. तिथं वातावरण कोचीनच्या विमानतळापेक्षा बेकार, वारं जास्त, पाऊस दिसतंय कमी. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता उतरायचं कसं हा प्रश्न पडला. परमिशन खाली मागत असतात ते, किंवा मला उतरायचंय सांगा तुमचं, पण त्यांनी अगोदरच कळवलेलं असतं कोचीनच्या विमानतळावर की बाबा इथं आमच्याकडे विमान पाठवू नका, इथं काय वातावरण चांगलं नाही. पण तिथं जो सांगायचा असतो निरोप तो पण तिथपर्यंत त्यांच्याजवळ पोचत नाही. योग्यता अशी असते सगळी, जेव्हा कार्यक्रम व्हायचा आहे तर होणारच, ते होऊन राहतो सगळा कार्यक्रम. मग तिथं पोचल्यावर आता उतरायचं, मग म्हणते तिथं तर उतरणं शक्य नाही म्हणते, अशी परिस्थिती आहे. मग पेट्रोल किती आहे बघितलं, फ्युएल. मग आता तिथून आता बेंगलोरला जायचं म्हटलं तर तेवढं त्यांच्याकडं पेट्रोल शिल्लक नाही आहे त्यांच्या विमानात. मग पर्याय काय? आणि आता माघारी कोचीनला जाणं तिथंही शक्य नाही पोहोचणं. मग उतरायचं म्हटलं तर इथंच उतरावं लागणार. एक थोडा ओव्हर कॉन्फिडन्स त्या पायलटचा, कारण त्याची फोटोग्राफिक मेमरी असते. इतकं सगळं प्रत्येक गोष्ट त्याला असं नुसतं एकदा बघितली सगळं लक्षात राहतं, इतका चतुर असतो तो. मग आता काय मग तो म्हणतो, मग म्हणते ते रनवे 16 नंबरचा रनवे रिकाम, म्हणजे तिथं त्याच्यावर मग लाईट्स वगैरे सगळं, फायर ब्रिगेडच्या गाड्या. पण हे सगळं होत असताना मग तो प्रयत्न पहिल्यांदा करतो त्या रनवे 16 वर उतरायचा. पहिल्यांदा कशी वाटते गोष्ट? रनवे 16 वर तो उतरायचा प्रयत्न करतो, परंतु तिथल्या वाऱ्यामुळं त्याचं विमान काय तिथं लँड त्याला करता येत नाही. पुन्हा तो हवेत जातो. आता काय सगळे आहे ना मागं बसलेले, तुम्ही समजा असता त्या विमानात तर काय 150 लोक, सगळ्यांचा जीव मुठीत. कारण प्लेन क्रॅश म्हणजे आहे ना 99% त्याच्यातलं कोणच वाचत नाही, कारण त्याचा स्पीडच तेवढा असतो. आणि मग तेव्हाच ते लँड करणार, तर ते क्रॅश लँडिंग झाल्यानंतर त्याच्यात वाचण्याची शक्यता कमी असते. पण अगोदर मला हा प्रश्न पडतो नेहमी की त्याच्यात माहिती देतात का नाही जाऊन बसल्यावर, कशाची माहिती देते? बाहेर पडायचं पॅराशूट हवामानाचं नाही माहिती, ते काय करणार माहिती घेऊन एक पॅराशूट बद्दल माहिती देते की जर समजा बिघाड झाला तर पॅराशूटनं खाली उतरावं. पण अजूनपर्यंत मी कसलं कुठंच ऐकलं नाही की काय प्लेन म्हणतात पॅराशूट घेऊन लोक खाली उतरले म्हणून. आता तर मग माहिती कशाला दिली तुम्ही? मग उघडायचं पटकन आपले आपले उतरतील खाली ना पॅराशूट म्हणून माणसं. पण असं का होत नाही हे मला काय कळलं नाही अजून. जरा चौकशी करा, इन्व्हेस्टिगेशन. मग झालं ते उतरता येत नाही आणि पेट्रोल पण संपत आले. सगळे लोक त्याच्यावर चिडलेले असते. तुमचं काम म्हणजे पायलटचं काम असतं हे की सेफली सगळ्यांना सुरक्षित पोचवायचं. झालं मग आता काय? मग तो मागे येतो, तो सगळ्याला जरासं संबोधन करतो, काय घाबरू नका म्हणजे मला पण मुलगी आहे, तुझा पण वाढदिवस आहे, मला पण घरी पोहोचायचंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आहे ना, मी हे प्लेन व्यवस्थितच लँड करणार. मग पण ती बघा गोष्ट कशासाठी सांगतो तेवढं सांग. थांबा गोष्ट तर सगळी म्हणणार नाही. आता गोष्ट कशासाठी सांगत होतोय, कोण सांगतंय, पण तिला ते म्हणत थांबा आता तुला यायला लागले, थांबा आता दुसऱ्याला विचार. सांगतो काय गोष्ट? गलती को सुधारना. दुसरं
पहिलं काय सांगितलं होतं? स्वीकार करणं, सुधारणं, 3 गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामध्ये. मग तिथं घटना अशी घडली की शेवटी तो म्हणतो रनवे 34 म्हटले त्याच्यावर मी उतरवणार आहे. आणि रनवे 34 म्हणजे एकदम डेंजरस असतो, आणि त्याला जो एंड असतो तो डायरेक्ट दरीतच असतो. तेवढंच काय म्हणजे बघितलं तर म्हणजे अधिक नाही का, म्हणजे ते दरीतच की जर ते विमान तिथं थांबलं नाही त्या रनवेवर, एक तर तो छोटा आणि पुढे बघितलं तर दरी, अशी सगळी परिस्थिती. पण म्हटला तिथं मी उतरवणार, रनवे 34 म्हणून त्याचं नाव. आणि मग प्लेन खाली 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 घ्यायला लागतो. खाली घेताना ते डोळे बंद करते म्हणजे पायलट, आणि डोळे बंद करून तो बरोबर त्या रनवेवर विमान उतरवतो. मग ते बरोबर क्लायमॅक्स मध्ये शेवटी त्या दरीत पडता पडता थांबतो. आणि सगळेजण मग त्याला हिरो, आणि तो हिरो बनतो, सगळ्याचे जीव वाचवल्यामुळं हिरो झाला. मग ही घटना घडल्यानंतर असं का घडलं, असं चालत नाही. विमानाचा, बोटी अशा मोठ्या जे असते यांची जर काय अशी दुर्घटना घडल्या असत्या, भले वाचली असती, मग त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन असते. EIMS काहीतरी आहे, AIM काहीतरी असतं, म्हणजे त्याच्या असं कोणत्या कारणाने घडलेलं आहे, त्याच्यात अशी एवढे जीव जाऊ शकले असते जरी तरी त्याच्यावर माहिती घेतली, कुणाची चूक आहे हे समजलं पाहिजे यासाठी. मग झालं, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन ब्युरो येतो, बसतो, आणि मग ती सगळी माहिती काढत असते. काय काय पायलटचं बोलण्यापासून, खाण्यापिण्यापासून, अगदी CID जसं असतं, CBI जसं असतं तशी पूर्ण माहिती. मग ती माहिती पूर्ण घेऊन मग त्याच्यावर आता ती त्या पायलट आणि को पायलटवर ती केस असते, आणि त्या कंपनीचं जे विमान ज्या कंपनीचं असतं त्या मालकावर मग ती केस तिथं चालू होती. मग त्या केसमध्ये तिथं इन्व्हेस्टिगेशनमध्ये कॉकपिटच्या मागं जे केबिन असतं काय नाही तर फ्रेश व्हायला, तिथं त्या कचरा कुंडीमध्ये दारूची बाटली पण सापडलेली असते. आणि मग आता त्याने दारू पिली आणि विमान चालवल्या का होईल सांगा, दारू पिऊन विमान चालवलं, गाडी चालवलं तर अवघड आहे ना, ते विमान आहे. असं तसं सगळं मग चाललेलं असतं. मग त्याला प्रत्येक वेळेस तू दारू पिली का, तर ते म्हणत असतो मी दारू पिलेली नाही, सांगत असतो. ते जर टेस्ट केली जाते तसली, तिथनं उतरल्यानंतर लगेच टेस्ट पण केली जाते कशाची, ते दारू पिली का नाही. त्याच्यात पण सिद्ध होतं की त्याने दारू पिलेली नसते, मग ते मशीन खराब आहे असं सिद्ध करायला म्हणजे चर्चा झालं. मग ते प्रत्येक वेळेस तेवढं सांगत असतो की मी दारू पिली नव्हती आणि असं तसं. मग त्या को पायलटला वगैरे विचारलं जातं, तिला थोडंसं असं सगळं मग कोर्ट सगळं दाखवतं. मग शेवटी त्यामध्ये तो दोषी सिद्ध होत, कारण त्यांनी बोललेलाच असतो ना, ती म्हटलेली असती बेंगलोरला जाऊ, आणि म्हटलं नाही मी त्रिवेंद्रमला उतरवणार. मग हे सगळं बोलणं ते, आणि ते विमान उतरवताना त्याच्याकडनं ते काढून घेतो की ह्याने डोळेच बंद केले होते. मग डोळे बंद करून विमान उतरवते म्हटल्यावर ही सगळ्यात मोठी चूक झाली. असं तसं म्हटल्यावर त्याच्या विरोधात निकाल लागतो. पण त्याचं जे स्किल असतं ते बघितलं जातं की विमान चालवण्यास स्किल म्हणजे कौशल्य, विमान चालवण्याचं कौशल्य त्याचं कसं आहे ते चेक केलं जातं, आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल दिला जातो. निकालामध्ये त्याला 3 महिने सस्पेंड केलं जातं. ऍक्च्युअली त्याला कायमच त्याचं ते काढून घेतलं जाऊ शकत असतं, पण 3 महिने
की त्याला शिक्षा होती 3 महिन्यापर्यंत विमान चालवता येणार. मग तो बाहेर आल्यानंतर ज्या वकिलांनी त्याच्या विरुद्ध सगळं ही माहिती काढून तो निकाल दिलेला असतो, त्यांना तो पायलट म्हणतो की तुम्ही 3 महिनेच का माझं तेवढं कॅन्सल केलं? तर म्हटले मला एक तर अगोदरच चांगले पायलट्स कमी आहेत, त्याच्यात परत तुला मला घालवायचं नव्हतं म्हणून तुला 3 महिन्याची शिक्षा असं सांग. आणि त्यावेळेस त्याला तो 3 गोष्टी म्हणतो की जर चुकलेला आहे तर पहिल्यांदा चूक स्वीकार करायची. चुकलं होतं का नव्हतं त्याचं? चूक स्वीकार करायला तयार नव्हते ना. पहिल्यांदा कोणी आपला दोष जो घडतो तो दोष आपण स्वीकारतो का? पण ती स्वीकारतो, सांग स्वीकार घातलं तर कल्याण होईल लवकर. तर दोष प्राय काय होते? स्वीकार केले जात नाही. आणि त्यामुळं त्याच्यानंतर त्याला सुधारायचा हा विषयच येत नाही. आणि त्यानंतर पुन्हा तसा दोष करायचा नाही हा 3रा विषय तर एकदमच लांब आहे. म्हणून त्यावेळेस 3 गोष्टी त्याला सांगतो वकील. गलती को स्वीकारो, गलती को सुधारो और गलती को दोहराना नहीं. आता ह्याच्यात कुठले गलती को स्वीकार तो किया, पुढचं 2 काय? गलती की सुधारणा आणि गलती दोहराना नाही. चूक स्वीकारणं, चूक सुधारणं आणि पुन्हा तशी चूक न करणं हे आहे अंतराय कर्मातनं किंवा कर्मातनं बाहेर पडण्याचा उपाय. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण पहिल्यांदा स्वीकार करत नाही. स्वीकार नाही केल्यामुळं अडचणी काय होतात? सुधारण्याची म्हणजे सुधारणा आपल्या जीवनामध्ये आपण करायची काय हाच आपल्याला प्रश्न असतो. कारण माझं चुकलं तर मी सुधारणा करेन. आणि आपल्याला असं चुकतंय असं कोणाकोणाला वाटतं? सांग काय इनपुट चुकतंय का काय तुझं? संसारात आहोत, प्रत्येक क्षणाला आपल्याकडनं कोणत्या ना कोणत्या चुका होत नाही. आपलं हे शरीर धारण करणं सगळ्यात मोठी चूक. आणि मग त्या शरीरामध्ये अहम धारण करणं त्याच्यापेक्षा मोठी चूक. आणि अहम धारण करून पुन्हा जे काही आपण त्याच्या निमित्तात क्रिया कार्य विचार करतो आहे ना, त्याबद्दल आपला करतापणा ती 3री चूक असते. आणि मग त्याच्या विरोधात कुणी काय किंवा आपल्या विचारानुसार सगळ्याला बदलवण्याचं 4थी चूक. अशा अनेक चुका आमच्याकडनं होत राहतात, परंतु आपल्याला त्याच्यातली एकही चूक स्वीकार नाही. आणि त्याच्या अभावामध्ये आपलं दुःख नष्ट होणार नाही, होत नाही. म्हणून पहिलं काम काय? स्वीकारणं फार नव्हतं. म्हणून म्हटलं कन्फेशन सांगितलं सगळ्याकडे. आपल्याकडं प्रतिक्रमण सांगितलं जातं, प्रत्याख्यान सांगितलं जातं, आलोचना सांगितलेली आहे, आपली निंदा गरहा करायला सांगितलेली आहे. पण आपल्याकडचं आता प्रतिक्रमण पण प्रक्षिप्त होऊन गेलं. आणि शास्त्र सुटल्यावर सुद्धा म्हणतो, पूजन झाल्यानंतर पण म्हणतो आम्हांकडे गेल्या तर आम्हा प्रतिक्रमण करून घेतल्याशिवाय सोडतच नाहीत आणि त्यांना माळा वगैरे देतात. पण आपल्याला त्याच्यातला जिवंतपणा राहिलेला आहे का? जेव्हा मी म्हणतो 1 इंद्रियापासून 5 ज्या काही जीवांची हिंसा झाली तर तिथं मला त्याच्याबद्दल कुठलाही पश्चाताप नाही की त्या जीवांना माझ्याकडनं दुःख प्राप्त झालेलं आहे. म्हणून काळच रामायणामध्ये वाचताना ती चर्चा आली होती. रामायण हे वाचलं, अहिंसेवर एक पुस्तक वाचताय. त्याच्यात आली होती चर्चा की
तिर्यंच म्हणजे नीच गतीला प्राप्त होतात. त्यावेळेस एखाद्या आपण प्राण्याची हिंसा करतो आहोत, त्यावेळेस त्याचं कोणत्या एखाद्या जीवाची हिंसा करतो, समजा मनुष्य पंचेंद्रिय जीवाची आपल्याकडनं हिंसा होते, म्हणजे दुखवले जातात समजा ते जीव, तर त्याचं फळ काय तर सांगितलं नीच गती. मग त्यांनी उदाहरण घेतलं, जसं एखाद्या गाईला किंवा बकरीला जे संज्ञी पंचेंद्रिय ज्यांना मन असतं आहे की नाही, आणि ते समजतं त्यांना. मग काय समजतं, उलट का समजेना पण समजतं की हे शरीर माझं आहे आणि त्या शरीराचं सुख दुःख माझं आहे, असं त्या प्राण्यांना जे संज्ञी पंचेंद्रिय काय झाडाला पण जाणीव येते, तर हे प्राणी तर थोडा त्यांना तर विशेष. मग अशा जीवांना कोणत्याही निमित्तात दुखावतो किंवा त्यांची आपल्याकडनं हिंसा होत असते, त्यावेळेस त्या जीवाची नीच गती होते, ह्यामुळे आपल्याला मोठं पाप लागतं. कारण ज्यावेळेस त्यांची हिंसा होत असते त्यावेळेस त्यांचे परिणाम संक्लेश होतात. कळतंय का? जेव्हा भांडण करतात त्यावेळेस काय करत होतात, समोरच्याचे परिणाम संक्लेश रूप होतात, आणि संक्लेश रूप होत असताना त्या निमित्तात मला पापाचा बंध होतो. त्याला पापाचा बंध काय झाला, संक्लेश परिणामामुळे त्याची नीच गती, म्हणजे ती गाई असेल बकरी असेल तर त्यांनी सांगितलं चतुरिंद्रिय 3 इंद्रिय अशा हीन पर्यायाला तो जीव प्राप्त होतो. त्याची हिंसा केली जाते तेव्हा ज्या जीवांना दुखवलं जातं, आणि त्यामध्ये निश्चयाने बघितलं तर आपण आपल्या जीवाला मारतो, म्हणजे आपल्या जीवाला आपण जाणत नाही, हेच आपल्या जीवाची हिंसा, आणि त्यामुळे माझी नीच गती होती. संज्ञी पंचेंद्रिय झालेला जीव पुन्हा नरकात जाईल, तिर्यंच गतीत जाईल, निगोदी होईल. हे कशामुळे होत, तर त्या जीवाची जशी आपण हिंसा केली, दुखावलं, तर त्या निमित्तात मला जो पापबंध झाला तो म्हणजे मी माझ्या जीवाला जसं दुःख होतं अशा प्रकारच्या परिणामाने, की जसं दुसऱ्याला दुःख आपण दिलं तसं मला पण होतं. मग ते आपण जाणलं नाही, समजलं नाही, आणि त्या जीवांना दुःख दिलं तर आपण त्याच्यात आनंद मानला, म्हणजे हिंसानंदी रौद्र ध्यान. जसं अभक्ष खाताना खातो का नाही आपण अभक्ष, नाही म्हणायचं तर प्रश्नच येत नाही. कोणी, कारण सगळ्याला इथं काय मर्यादेच्या पिठाचे नियम आहेत. काय उन्हाळा चालू आहे, किती दिवसाचा तृप्तीत आहे, युक्ती त्याला सांगते किती दिवस चालतं पीठ, 3 काय 5 काय चालतं का? तुम्ही किती दिवसात करा, डॉक्टर आहे म्हणून बरायची आहे ना. 3 दिवस पावसाळ्यात, 5 दिवस उन्हाळ्यात आणि 7 दिवस थंडी, असं त्या पिठांची मर्यादा सांगितली. त्याच्यानंतर आज केवली जिनेंद्रांच्या ज्ञानात असं झळकलंय की त्याच्यामध्ये आया तयार होतात. काय होते त्याच्यात, आया तयार होतात, आणि मग त्या आया ज्याच्यात उत्पन्न झालेल्या आहेत तेच पीठ घेणार, त्याच्यात पाणी टाकणार, तेच चांगल्या प्रकारे मळणार, आणि त्याला चांगल्या प्रकारे तव्यावर भाजणार, आणि तेच आपण आनंदाने खाणार. कसं वाटतंय? चांगलं नाही वाटत, पण कोण नियम घ्यायचे का विचारलं तर कोण घेणार आहे का? प्रश्न असा आहे की चांगलं नाही हे करा, असं होतंय का? सगळ्याला कळालं तर इतकं स्पष्ट सांगितलं की कसं मळलं जातं ते पीठ कणिक. पण आता ते बनवायचं म्हटल्यानंतर मळावं लागतं का नाही, आणि ज्याची मर्यादा संपलेली त्याच्यामध्ये आया तयार होते. 10 नियम आहे का नाही, तुम्ही बघा नियम तर 100%. मग असं आहे तर ते मळताना त्याच्यात ते मरते काय होत असेल ते, आणि तरच आया म्हणजे ज्यांचे सप्त धातूने शरीर तयार झालेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये मांस असतं, रक्त असतं, पू असतो, हाडं असते, सगळं अशा पद्धतीची ती रचना असते शरीराची. 7 धातू ज्याच्यामध्ये, आणि त्याला मस्त वेगळे असं असं करून बायका त्याचं पेट मध्ये बघितलं असेल कदाचित.
किंवा काल संध्याकाळी भात राहिला होता काय, दुसऱ्या दिवशी फोडणीला, सकाळी फोडणीला भात खातो ना आपण, राहिलेला काय नवीन सकाळी करूनच फोडणीला भात खातात. संध्याकाळी राहिलेला जो भात त्याची फोडणी करून टाकताना, त्याच्यामध्ये फोडणी टाकत असताना ती जी भातात असलेली तयार झालेली रसजी म्हणजे आळ्या, त्या कशा त्या असं असं मस्तपैकी त्या तव्यावरच करतात ना फोडणीला, कशा प्रकारे तळले जात असतील त्या आळ्या. किंवा चिवडा, कालच्या रोटल्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी चिवडा. मग हे सगळं आहे आवश्यक, म्हणजे केंद्रीय सांगायचं हे बरं का. मराठी झाले नाही सोडायचं वेळायला सोडून टाका, पहा पुढे असे होत नाही सारखी सारखी. आणि चांगलं आहे म्हणून म्हटलं ना, गलती को स्वीकारो और फिर सुधारो, सिर्फ स्वीकार करने से कार्य सिद्ध नहीं होता. चोरी केली, हो मी चोरी केली, पुढं परत करणार, असं असं करून चालेल का? परत चोरी करणार नाही, ही गोष्ट पाहिजे. परत असलं करणार नाही, खाणार नाही, पिणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक यायला पाहिजे. म्हणून म्हटलं प्रतिक्रमण जे होतं आपल्याकडनं, गलती को स्वीकारो मध्ये सुद्धा स्वीकार कुठं आहे, म्हणजे एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत नुसतं म्हटलं आपण काय जीवांची माझ्याकडनं हिंसा विराधना झाली की आता केवळ शब्द राहिले, त्याच्या पाठीमागचा भाव नष्ट झालेला आहे. आणि त्यामुळे ते प्रतिक्रमण करून सुद्धा आपल्या पापाचा नाश होत नाही, कारण ते केवळ शब्द आहे, तर भाव नाही, पश्चाताप नाही, पुन्हा तसं होणार नाही यासाठी काही प्रयत्न नाही. केवळ फक्त म्हणायचं म्हणून म्हटलं ना प्रतिक्रमण तुम्ही झालेलं, हो प्रभू मी मनोवचन काय कृतकार्यता नव्हता काय काय म्हणत खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अभिनय झाला, काय कुठला काय संबंधच नाही. कसा देव गुरु शास्त्राचा अभिनय झाला याच्यावर काही विचार नाही, फक्त एक त्या पाठ झालेला आहे. ती शाळेत जशी प्रतिज्ञा होती की नाही, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं अगोदर म्हणायला लावायची. मुलांना आपल्याला काय कळत होतं भारत माझा देश आहे म्हणजे काय, उगाच म्हणायचं ते पाठ करून म्हणायचं. म्हणजे पाठ झालं तर तिथं सगळ्या एका मुलाला पुढे उभा करायचं आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे म्हणायचं. काय संबंध? त्याच्यामध्ये भारताबद्दल देशाबद्दल एक आपलेपणा निर्माण व्हावा म्हणून. पण काय नाही, त्याचा अर्थ हरवून जातो, अर्थच कळत नाही. जसं प्रतिक्रमणातला अर्थ हरवून गेला. देवशास्त्र गुरूंचा काय अभिनय झाला माहिती नाही, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जीवांची काय हिंसा झाली माहिती नाही. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले माहिती नाही, कुठलं कोणते कसे काय दोष लागले डोंट नो. आणि प्रतिक्रमण तर म्हणून टाकलं. मग ही पद्धत आहे का चूक स्वीकारण्याची. चूक स्वीकारताना कुठेतरी आतमध्ये मन द्रवलं पाहिजे का नको, आतमध्ये मन रडलं पाहिजे का नको, किंवा हे घडलंच कसं. पण आजकालच्या चुका अशाच आहेत. क्षमा सुद्धा मागताना मी खरं तर काय चूक केलीच नाही पण आता क्षमा मागतो आहे ना, सगळेजण म्हणते तर क्षमा मागून टाकतो. क्षमा नाही कुठं त्याच्यामध्ये त्या क्षमा म्हणताना तुझा भाव काय, माझी चूक नाहीच. मग त्याची ती क्षमा मागण्याचं फळ काय त्याला, म्हणजे मान कशाने सहित, म्हणजे आश्रय बंद रूप क्षमा झाली पाहिजे का संवर्जन रूप क्षमा पाहिजे. आपली क्षमा आश्रय बंद रूप चाललेली असते का संवर्जन रूप चालली. साती तत्वामध्ये घटवा ना, जीव रूप क्षमा आहे का आजीव रूप क्षमा आहे. नुसतं जर तोंडाने क्षमा असली तर ती आजीव रूप क्षमा आहे, जीव नाहीच त्याच्यामध्ये. त्या क्षमेच्या निमित्ताने जर आश्रय बंद होत असेल तर ती क्षमाच नाही आहे. कारण क्षमा ती म्हटली जाते ज्यामुळे संवर्जन आणि मोक्ष होईल. तशी ती क्षमा आहे खरं तर.
पण माझी क्षमा आजीवरूप आणि आश्रव ह्या तीन तत्वरूप माझी क्षमा आहे. माझं प्रतिक्रमण आहे, माझं शास्त्र ऐकणं आहे, माझं देवपूजन आहे, माझी गुरूंची सेवा, या तीन रूप आहे. बरोबर आहे का मामी? बरोबर स्वीकार आहे आणि आम्ही तसंच करणार. तुमचं काय म्हणणं आहे? असं त्यांचं म्हणणं. बरोबर आहे ना? एवढ्या तीन रूप, आजीव आणि आश्रव आणि बंध. देवपूजा, गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप, दान, हे षटक्रिया जर बघितल्या तर ते कोणत्या तत्वासाठी सांगितलेले आहेत? त्या षटक्रिया जे प्रतिक्रमण आधी सांगितलं ते कोणतं तत्व? म्हणजे आजी, आश्रव आणि बंधासाठी ते तत्व आहे. या षटक्रिया साधन आहे. ही साधनं कशासाठी? त्या क्रिया कशासाठी? संवर्ग आणि मोक्षासाठी पाहिजे. पण आपण तिथं जागृत आहोत का? नमोकार मंत्र जरी म्हटला तर जागे आहोत का? शास्त्र ऐकल्यानंतर स्वाध्याय करताना घडलेले दोष आपल्याला काय दोष लक्षात आहेत का? काय घडले मी लक्षातच ठेवत नाही. शास्त्र हा सगळ्यात मोठा माझा दोष आहे हे आपल्या लक्षात येतं का? आणि म्हणून तर दुसऱ्या दिवशी विचारल्यावर तुम्हाला सांगता येत नाही किंवा आज काय ऐकलं म्हणून. सगळ्यात मोठा दोष कोणता आहे? ऐकताना आपण त्याची धारणा करत नाही. ऐकलेले प्रत्येक शब्द जे आहेत त्याचं कुठंतरी आपल्या मनामध्ये घर तयार झालं. बरोबर आहे? जसं आपल्याला कोणी काही चांगली स्तुती केली तर आपल्या डोक्यात राहते ना ती स्तुती कायम. आपली कोणी निंदा केली तर आपल्या डोक्यात कायम राहतं की नाही? जसं शास्त्र कायम राहतं का? कारण इथं मी माझी स्तुती आणि निंदा बघत नाही. आत्म्याची स्तुती ती माझी स्तुती, रागद्वेष मोह रूपाने जी काही चर्चा केली ती माझी निंदा. अशा रूपाने तिथं आपण त्याला रागद्वेष रूपाने पाहत नाही आणि मग माझ्या मनात ती घर करत नाही, कारण माझा काही संबंध नाही. म्हणून शास्त्र ऐकताना अविनय झाला. कोणता अविनय झाला? सगळ्याच गोष्टी आहेत. उशिरा आलो, मंगलाचरणाच्या वेळेस आपण हजर नाही आहे ना, मग याच्याबद्दल आपण प्रतिक्रमण करतोय का? किंवा माझ्याकडनं का असा उशीर होतो? म्हणायचं तर सगळे म्हणतात की तुम्ही मनोचन काय मधून सर्व स्वाध्याय करत असताना घडले. अरे काय घडला तो स्वाध्याय करताना? आणि मी कपडे धुतलेले घातले नाही स्वाध्यायाला आलो त्यावेळेस. मी पांढरे कपडे घालत नाही स्वाध्यायाला आलो त्यावेळेस. माझ्या डोक्यावरनं पदर पडतोय तर सगळे बायकांचे केस पडलेले असते. बघा तुमच्या प्रत्येक टेबलाच्या खाली दिसतील. तिथं केस पडला ना तर ती सुद्धा तिथं विनय झाला का नाही? आम्हाला केसामध्ये फार मोठं पाप आहे. त्याच्या आश्रयाने अनेक जीव राहत आहेत. आणि इथं आजूबाजूला जसं स्वयंपाकघरात आजूबाजूला केस असला तर चालणार नाही. पण आजकाल बायका अशा केस करत आंबाडा बांधत तर तीच हात लावलेले असते. केसावर तर पदर घ्यायचा विषय येत नाही. केस एक तर मोकळे, नाहीतर मग कधीतरी असं मागे ढकल काय करता करता सगळं तेच जेवणात आणि तेच इकडं. बरोबर आहे? नाहीतर मग साडी खालनं असं उचलायची, जी लोळत असते सगळीकडे इकडं तिकडं, त्यालाच पोचायचं. म्हणजे स्वच्छ हाताला घाण करायचा. म्हणजे हे सगळे प्रकार असतात. चर्चा ह्याच्यासाठी. चर्चा काय? अविनय स्वाध्याय त्यांना कोणते झाले. पण आपल्याला तिथं त्याबद्दल प्रतिक्रमण आपल्याकडनं होतं का? आणि परत आपण शास्त्राला त्यांना साडी घालावी नाही का नाही? चांगली धुतलेली पांढरी म्हणजे लाईट कलर निदान लाईट असं काहीतरी घालावं वस्त्र. आता आम्हाला तर सांगते बरं का असं. मग आता ते तर नाही, निदान कपडे तर पांढरे तर घालून तुम्ही ड्रेस घालून या, ठीक आहे. असं काय केस मोकळे सोडून आला. शाळेत जाताना असं चालत होतं का? सही शाळेत काय नियम होते नाही? 2 वेण्या घालायच्या, रिबीन बांधायची. मग इथं ही पाठशाळा आहे, ती तर साधी शाळा आहे आणि ही पाठशाळा आहे. पण त्याच्यामध्ये किती आपण गौण केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. इथं कोण सगळे नियम धाब्यावर आहेत. त्याने काय इससे क्या होता है? त्याने काय फरक पडतो? अशी ही शास्त्राला आल्यानंतरचे अनेक दोष. आता हे तुम्ही काही सांगितले
अजून सांगत बसलं तर मग सगळं ते शास्त्र होतं. तर असे हे दोषाचं कुठंतरी स्मरण करून हे दोष घडलं, हे चुकीचं आहे ना. तिथं तर 84 साधना लिहिलेले दोष कोण वाचले? 84 साधना दोष कोण वाचते? बघत तर का त्याकडे कोण? कारण बोर्डच तसा केलाय, कोणी बघूच नाही. जरा लाईट बीट असे जरा चमकल्यास त्याला माणूस बघितला तर माणूस लाईट चमकली की बघते, म्हणजे आकर्षक. आणि जर ते सोन्याने लिहिलं असतं तर माणूस आवर्जून बघायला गेलं सोन्याला असलं. सोन्याचा बोर्ड आहे म्हटल्यानं म्हणून आचार्यामध्ये बनावं पत्र पुन्हा सोन्याने उत्कीर्ण केलेले आहेत म्हणते की माणूस गपचीप बघते. ते जे लिहिले परमागम ते सोन्याच्या अक्षराने लिहिले भिंतीवर, मग ते बघाय भले कसं का बघा ना, सोन्याच्या आकर्षणाने तर बघितलं पाहिजे ना. पण आम्ही दरिद्री माणसं, घर सोन्याचं पण मंदिर मात्र दगडाचंच, व्हॅल्यू 0 होणार. आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी. तसं असे अनेक म्हणजे स्वाध्यायामध्ये असो नाही तर मंदिरात असो हे दोष घडत आहेत. प्रतिक्रमण करतो पण काय नाही, प्रतिक्रमणामध्ये जीव नाही म्हटलं ना, अजीव तत्व आहे तिथं. केवळ तोंडातले शब्द आहेत. माझ्याकडून स्वाध्याय करताना घडलेले दोष, माझ्याकडून दिवसभरात घडलेले दोष, काय म्हणतोय आपल्याला माहितीच नाही काय चाललंय. दिवसारात्री घडलेल्या सर्व दोषाबद्दल कशाला क्षमाने माझे सर्व दोष करत माझ्यामध्ये सर्व दोष प्राची मागत आहे. हे काय प्रकार आहे मला कळत म्हणजे विषय संपून टाकायचं एवढंच. म्हणजे हे तुम्हाला प्रतिक्रमण जे आहे ना ते जे पाप केलेलं आहे त्याचं फळ जे दुर्गतीत जाऊन भोगावं लागणार होतं त्याचं थोडक्यामध्ये मिटवायचं प्रकरण म्हणजे प्रतिक्रमण. प्रकरण मिटवायचे का थोडक्यात? तसं नाहीतर मग पुढे जाऊन मग ते फटके बिटके सहन होणार नाही, तहान थंडी वारं हे सगळं सहन होणार नसतं. म्हणून भावपूर्वक प्रतिक्रमण झालं पाहिजे. आम्हाला तर पुढचं सांगतायत कुंडकुंडाचार्य नियमसार मध्ये तर निश्चय प्रतिक्रमण सांगताना सांगितलं आत्म्यामध्ये जर अन्न प्रतिक्रमण आहे, भेद ज्ञान करणं हेच खरं तर प्रतिक्रमण आहे म्हणून सांगितलं तर प्रतिक्रमणाचं लक्षण मत्तून वयनरणं रागादि भाव वारणं की चापानं जोधाई तस्सदोदित्य पडिकमनम. असं नियम सर्वजे निश्चय प्रतिक्रमणाची सुरुवात करताना गाथा आली. पहिल्या 5 गाथा तर त्या नाहम नारे भाऊ आणि त्यानंतर चारित्राचं वर्णन करतो म्हणून प्रतिक्रमणाचं लक्षण दिलं. वचन सोडली, बोलायचं नाही मी माझं मी मन वचन काही सुद्धा बोलायचं बंद करायचं. वयनोच्चारण क्रियम वचन उच्चारण क्रिया सोडा म्हणते, रागादी भाव सोडा म्हणते, आत्म्याचं ध्यान करा म्हणते आणि त्याचंच नाव प्रतिक्रमण आहे म्हणते. कुठं आहे? म्हणून म्हटलं हे आजीव तत्व झालेलं आहे. धर्म म्हणजे कोणतं तत्व आहे? काय अक्षर कोणतं तत्व आहे धर्म? 7 तत्वामध्ये 7 तत्व तर येतेच का नाही? कोणता आहे धर्म? कोणत्या तत्वात घेतलं आपण? धर्माला जीवामध्ये ठेवा, धर्माला समुद्र निर्जर आणि मोक्ष तो धर्म आहे. आजीव आणि आश्रय बंध हे अधर्म आहे. म्हणून चर्चा कशासाठी चालली होती? आदिनाथांनी प्रतिक्रमण केलं नसेल त्यावेळेस नव्हती, कारण त्यावेळेस प्रतिक्रमणाची पद्धत नव्हती. तुम्हाला सांगतो घटना जी काय घडल्या त्यावेळेस इतकी परिणामाची सरळता होती म्हणून नाही होतं त्यावेळेस प्रतिक्रमण. आदिनाथांच्या शिष्याने महावीरांच्या शिष्यांनाच प्रतिक्रमण सांगितलंय. मधल्या 22 तीर्थंकरांना प्रतिक्रमण सांगितलेलंच नाही. त्यावेळेस प्रतिक्रमण हा प्रकार नव्हता, फक्त महावीरांचे आणि आदिनाथांचे. आणि त्याची कारण आपल्याला सांगितली. आदिनाथांचे शिष्य इतके सरळ की चूक घडलेलीच कळत नाही आणि महावीरांचे शिष्य इतके वक्र की चूक स्वीकारच नाही. एवढंच अंतर आहे, जास्त काय नाही. त्यांना चुकाच कळत नव्हत्या आणि आपल्याला चुका स्वीकारच नाही आणि म्हणून त्या दोघांना प्रतिक्रमण सांगितलं.
आदिनाथांचे शिष्य आणि महावीरांच्या शिष्यांना कंपल्सरी प्रतिक्रमण सांगितले, माहितीये का? मग आदिनाथांनी काय केलं असेल नाही असेल केलं त्यांच्या पद्धतीने, पण कर्माचा बंध पडला. प्रतिक्रमण करून सुद्धा कर्माचे बंध पडतात. असं काय समजू नका की प्रतिक्रमण केलं म्हणजे कर्माचा बंध होणार नाही. तुम्ही परिणाम किती त्याच्यामध्ये तीव्र मंद केलेले असते त्यानुसार त्याच्यात फरक पडणार. आमचं तीव्र परिणाम केले आणि प्रतिक्रमण मंद असेल तर त्या ठिकाणी त्याचं फळ मिळणार. जेवढं तीव्र परिणाम, आसक्ती तीव्र, कषाय तीव्र सगळं असते तर तेवढं तीव्र प्रतिक्रमण करावं प्रचूर. म्हणून तर वेगवेगळे तप, जसं आपण रक्षाबंधनच्या वेळेस बघितलं, काय सुरसागर महाराजांची चूक, काय चूक, आणि आहाराला गेले ते माहिती नव्हतं, चर्चा करायची नाही, माहिती नव्हतं तरी सुद्धा केवढी मोठी शिक्षा, तिथंच जायचं जिथं चर्चा केली आहे ना. आणि तिथं केवढा मोठा उपसर्ग आले ना रात्री मारायला ते 14 जण, बली, प्रल्हाद आदी त्याचे 4 मंत्री होते, रात्री आले नाही मारायला त्यांना. चेष्टा काय, तुम्हाला उभा केलं तिथं मारायला येणार, तुम्हाला माहिती आहे आज घडलंय म्हटल्यावर. तलवारी उचलल्या, तिथं ती वनदेवता जी का असेल ती किल्लीत केली, हात सगळं झालं, उपसर्ग दूर झाला, सगळं झालं. पण काय चूक म्हटलं तर त्या संतसागर महाराजांची काय चर्चा, फक्त चर्चा नाही, त्याला बीजीविषयी झाली होती म्हणून. वितरागी झाली असती तर चाललं असतं, पण बीजीविषयी समोर त्याला बघूनच चर्चा करावी, नाहीतर गप बसावं आपलं. समोरचा त्याच्यामुळं काय काय करणार आहे, धर्मावर उपसर्ग करणार आहे का, ते सगळं आधी जाणायचं. म्हणून ते त्यांना माहिती होतं नाही कोण आहेत कसे, म्हणून आचार्य ज्ञानी लागते तेवढे की संघावर कोणता उपसर्ग होऊ नये. एक एक गोष्ट महत्वाची असते. तुम्ही पण घरातले मोठे हुशार असता, लहान पोरग तुमचा गोंधळ घातला तर तुम्ही जाऊन भांडत नाही कधी, आहे ना. ते आपल्या लहान मुला सांभाळून समोरचं बघता त्याची ताकद किती आहे, मग त्याच्यावर ठरवायचं भांडायचं का नाही. अशी सिस्टीम आहे. सांगायचं काय, प्रतिक्रमण म्हणजे अशा घटना एवढ्या सांगितल्या गेले. जेवढं तीव्र पाप तेवढं तीव्र प्रतिक्रमण करायला पाहिजे. जेवढं तिथले मी दिलं ना टोटल वगैरे, म्हणजे ग्रंथाचं मंगलाचरण केलं तरी ग्रंथ पूर्ण होत नाही असं लिहिलं. मग का नाही झालं मंगलाचरण, देवाचं नाव घेऊन सुद्धा, देवाचं नाव घेऊन पूर्ण व्हायलाच पाहिजे, पण आहे ना ते पूर्ण झालं नाही. मग त्याचं कारण कोण, देवाचं नाव घेणं असं लोक म्हणतात. त्यावेळेस आचार्याने समजून सांगितलं देवाचं नाव जेवढ्या प्रचुरतेने घ्यायला पाहिजे होतं, कारण तेवढं तीव्र पाप होतं, तेवढ्या प्रचुरतेने घेतलं नाही म्हणून ग्रंथ समाप्ती झालेली नाही. नाव घेतलं म्हणून झालं नाही असं नाही. देवाचं नाव घेतलं तर काम चांगलंच होणार, परंतु तू पाप एवढं जास्त मोठं केलंय की त्याच्यासाठी मोठं पुण्य करावं लागतं. म्हणून धर्म करताना जरा जिवंत व्हा, धर्माला जिवंत करा, त्याला जीव तत्वामध्ये आणा कुठंतरी, बरोबर. त्याला जीव तत्वामध्ये आणणार नाही तर त्यांची तर गोष्टच नाही, आणि जे त्या धर्माला आश्रयबंधामध्ये ठेवणार त्यांचं पण काय नाही. कारण धर्म मोक्षासाठी आहे, संसारासाठी नाही. आश्रयबंध संसाराचं कारण, ती आहे पाप. अविनय का केला असं विचार, तर असं जे कान मोडायचं दुखतंय असं करतो ना, हे सुद्धा स्वाध्याय करताना अविनय आहे. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही. एकदम अटेन्शन, मिलिटरी मध्ये कशी असते एकदम अटेन्शन, असं आलाय ना नाही. एकाग्र चित्ताने त्या विषयाचं श्रवण करून, ते आपल्यामध्ये धारण करून, त्याच्यावर आपण मनन चिंतन करू, मग आपल्या पापाचा त्याच्या निमित्तात नाश होणार आहे, आपली अशुद्धता नष्ट होणार, आपल्या पर्यायात शुद्धता प्रगट होणार आहे. म्हणून आदिनाथांची ही जी घटना आपण बघतो अक्षय तृतीयेला,
7 महिने 13 दिवस आहार कशामुळे मिळालं नाही? लोकांना विधी माहिती नाही, विधी माहिती नाही, विधी माहिती नाही, एवढंच. अरे त्यांच्या पाप कर्माचा पण उदय म्हणजे त्याला कोणत्या अनेक दृष्टिकोनातून बघता येते सांगायचं. प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग, एकच घटना चारी अनुयोगातून पहा. म्हणजे दान विधी माहिती नव्हती, लोकांवर आरोप आहे, त्यामुळं त्यांना आहार मिळाला. बरोबर आहे का चूक आहे? लोकांना दानविधी का नव्हती माहिती त्यावेळेस? त्यास इंद्राला का नाही विकल्प? हे त्यांच्या त्या अंतराय कर्माचा, लाभांतराय कर्माचा, लाभांतराय, उपभोगांतर, भोगांतराय याचा इतका तीव्र उदय होता की तिथं त्या लोक संयोग पण तसेच मिळाले आणि इंद्राला पण त्यावेळेस तसे विचार झाले. दीक्षा घेण्यासाठी तर विचार आला, मग पुढची जबाबदारी इंद्राची नव्हती. दीक्षा घेण्यासाठी निलांजना, तसली मरणारी निलांजना उभा केली पुढे. तेवढी तुला कळलं चिटणी इंद्रावर, तर इंद्राला राग झाला. कळलं तुझे दीक्षा घेण्यासाठी तू तर नादा घेतल्यानंतर आता पुढे नको निर्वहन करायचं तिथं भोजन पान आता महाराजांचं, आता आदिनाथांचं. बसला जाऊन घरी परत इंद्राणी जवळ हात जायचे इंद्राचं काम. म्हणजे इंद्राच्या पण अंतराय कर्माचा उदय असा होता की त्याच्यामुळं ज्ञानावरण कर्माचा उदय होता की त्यामुळे तो क्षयक्षम झाला नाही. इंद्राला क्षयक्षम झाला नाही म्हणून तर तो इथे येऊन तशी व्यवस्था केली नाही. म्हणजे ज्ञानावरण कर्माचा तीव्र उदय इंद्राच्या, की जेणेकरून ते तसं ज्ञान झालं नाही की आदिनाथांना आहार जी विधी मिळत नाही आहे त्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे. जर इंद्रा आणि त्या निलांजनीची जर व्यवस्था करू शकतो तर मग आहाराची व्यवस्था करू शकला नसता का? नाही, तू त्रास दिलाय बैलांना तर तुला ते फळ भोगावं लागेल. 7 महिने 13 दिवस गपचीप आदिनाथांना ते फळ भोगावं लागेल. म्हणून या प्रकारच्या सगळ्या घटना या अक्षय तृतीयेच्या निमित्तात समजून घेऊन आपल्या परिणामाची विशुद्धी करणं हे अक्षय तृतीयेचं प्रयोजन आहे. हे तुम्हाला पाहिजे ते शिकता येईल चांगलं, आणि वाईट पण शिकायचं म्हटलं तर वाईट पण शिकता येईल. स्वैराचारी व्हायचं म्हटलं तर या घटनेतून स्वैराचारी पण होऊ शकतो. कोण कोणाचं काय करत नसतं, त्याचं कर्म म्हणून सुद्धा मग प्रमादी होती, स्वैराचारी पण होऊ शकते. पण जिनवाणीमध्ये जे कथन असतं ते नेहमी वर चढण्यासाठीच असतं. अशा दृष्टिकोनातूनच जिनवाणीचं श्रवण मनन करावं. ठीक आहे. कालचा प्रश्न काय होता आपला? त्याच्यामुळे काय गडबड करायचं कारण बरोबर. मग कालचा प्रश्न काय होता? प्रदीप होता अक्षय काय? अक्षय कुमार. हा, मग काय विचार काय केला का? विचार तर केला खरं सांग. हा, काय केलं विचार सांगा. केलाय तर काय केलं ते तर सांगा. 7 महिने 13 दिवस. तर ते त्या दिवशी पुढं अखंडपणे लोकांचे आहार दानाचं महत्व अक्षय म्हणून अक्षय शब्द लावला त्याला. ठीक आहे, छान. असं त्यांचं चिंतन आहे अक्षय. पुढं त्या ठिकाणी ही परंपरा अक्षय रूपाने राहावी आणि म्हणून त्या तृतीयेच्या माग अक्षय शब्द लागलेला आहे. असं प्रदीप काकांनी चिंतन केले. अजून कोणी काय चिंतन केलं? गिरीश. अखंड सांगितले म्हणजे खंडित कुठे नाही आहे. दान दिलं इथं नाही तर विधेयक पत्रात चाललं दान पूर्ण चालू. तृतीयेला का अक्षय लावलाय हे आपला प्रश्न होता. तृतीयेला अक्षय शब्द लावला म्हणजे इथं घटना विशेष आहे.
मग दान हे अक्षय रूपाने चालूच असतं या अपेक्षेने तृतीयेला अक्षय शब्द जोडला तर तुमचं चिंतन छान चालतं. दानविधीची लोकांना माहिती झाली त्यामुळं मुनी परंपरा अखंडितपणे पुढं चालू राहिली म्हणून मोक्ष मार्ग परत म्हणजे अखंडित प्रवाहित राहील. म्हणून अक्षय त्या दिवशी जी ही सगळ्यांना माहिती मिळाली मग त्याला अक्षय मुनी परंपरा अखंड राहण्यामध्ये हे हा पर्व निमित्त झाला तृतीय पर्व म्हणून त्याला अक्षय. अजून सर्व आता बायकांना विचारतो ना आता महिलांमध्ये चिंतन तर केलं असं म्हणत तुम्हाला पोरांनी पण नसं केलं केलं तर पोरांनी मम्मी काय काय शाश्वत पर्व शाश्वत पर्व कुठे तू चतुर्दशी काय खातो उत्सव आहे की पण तो शाश्वत नाही हो. अष्टमी चतुर्दशी अष्टमी चतुर्दशी कसे आहेत शाश्वत आहे तसं तृतीया ही अक्षय तृतीया ती काय शाश्वत पर्व आहे का झाला बरं इथून पुढे आता तो कायम राहणार बरं म्हणून अक्षय तृतीया छान पर्व कायम राहिला म्हणून अक्षय तृतीया. ठीक आहे आता खुर्चीवरचे लोक सांगा विद्वानांना नेहमी टेन्शन येतं. माझे लोक सांगून टाकते जे त्यांनी सांगितलेलं तुम्ही सांगतो पण सांगितलं विद्वान नेहमी विचार करतो आपण काहीतरी वेगळं सांगायला पहिल्यांदा टेन्शन येतं. तसं सुनीता काय करत नाही माझं तसं हे सांगायचं कारण मी विद्वान समजतो. सांगा सुनीता का की नाही सांगणार विचार तर केलाय का दुकानातच बसला होता दिवसभर हा कारण शिल्पाहून होते काल म्हटलं जेवून जा नको म्हटली बाईंना दुकानात जायचं असतं परत त्या मोलकर्णीवर आलेले असते मला बघावं लागते बाईंना दुकानात जावा म्हणून जेवली सुद्धा नाही विचारी. मला वाटलं म्हणजे आवाज म्हटलं तर नाही म्हटली तिची आई म्हटली मी म्हटलं काकी सगळे नको म्हटली. म्हणजे बाईंना दुकानात जायचं ह्या किती महत्वाचा कार्यक्रम होता म्हणून विचारलं चिंतन केलं दुकानात बसून सांगाय मग केलं तर लोकांना जायचंय ना काय प्रश्न हा हा बरोबर रत्नत्रय परंपरा अखंड राहिल्याचं असं तुम्हाला सांगायचं अध्यात्म भाव यातला मुनी परंपरा म्हणजे सांगितलं तुमच्या सुपुत्राने है ना तुम्ही रत्नत्रयाची परंपरा अखंड राहिली म्हणजे भाव जीवाची है ना जे आहे रत्नत्रय मुनी म्हणजे रत्नत्रय स्वरूप जे परिणत रत्नत्रयाने परिणत जे असतात जीव त्यांना मुनी म्हणते. मग अशा रत्नत्रयाची परंपरा अक्षुण्ण राखली या पर्वाच्या निमित्तात म्हणून हा अक्षय तृतीया पर्व साजरा केला असं त्यांचं सांगणं आहे. मी लोक सांगा तुम्हाला सांगायचं मला माहिती आहे. तुम्ही होता ना का काय होता येऊ का दिसत नाही ती दिसत नाही अभिनय कुठे गेली सर आहे मी कुठं म्हणतो नाही आहेत ते मला माहिती आहे. हा सांगा त्या दिवशी मुनी आदिनाथांनी पण आहार घेताना जरी आहार मिळाला त्या दिवशी तरी अनुषण स्वभावाचं चिंतन त्यांनी केलं. मग आपण पण त्यातून बोध घेतली की अनुषण स्वभावाला आपण पण अखंड देणे अनुषण स्वभाव अखंड आहे अक्षय आहे तर आपण पण त्या स्वरूपाला अखंडतेला आपण प्राप्त करू शकतो.
बरोबर. म्हणजे अंशन स्वभाव अक्षय आहे हे या अक्षय तृतीया पर्वाच्या निमित्तात एक यातून मिळालेला बोध आहे, म्हणून ते तृतीया अक्षय झाले. ठीक आहे, बाकीच्यांनी लिहून आणा. ओम नमः भूर्भुवः